तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना आषाढी एकादशी आहे, त्यामुळे तुळशीला वगैरे बाहेरचं सर्व म्हणजे वरून तुळस वगैरे स्वच्छ धुवून घेतली, रांगोळी वगैरे काढली आणि पूजा वगैरे करून घेतली. तर आषाढी एकादशीला तुळशीचे पानं वगैरे वाहतात ना, तर ते कालच मी तोडून ठेवले होते, कारण की म्हणजे कोणत्याही एकादशीला तुळशीचं पान वगैरे तोडत नाहीत आणि खास करून मंजुळा वगैरे त्या तर तोडत नाहीत. आणि असं म्हणतात की मंजुळा तुळशीला ठेवू पण नाही, त्या आल्या ना लवकर काढून टाकाव्यात. तर आज आषाढी एकादशी निमित्त आपण तर काय आता पंढरपूरला जाऊ शकत नाही, त्यामुळे आपली घरूनच छोटीशी एक सेवा आपण विठ्ठलाची करू शकतो. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे बघा, शाळेतील पालखी, शाळेमधून पण मुलांची पालखी काढलेली होती ना, तेच आम्ही इथे पाहत होतो. तर साईने आंघोळ केली होती, गंध वगैरे लावला नव्हता आणि तो इथं पालखी बघत थांबला होता. तो म्हणजे एवढी जास्त दिसत नाही, पण थोडंसं दिसतं. म्हणजे मुली वगैरे खूप छान मेकअप वगैरे करून आल्या होत्या आणि खूप छान असं शाळेतून पालखी पण निघाली होती. असं काहीतरी बघितलं ना, मग शाळेचे हे दिवस आठवतात. कारण की आपणही जेव्हा शाळेमध्ये असतो ना, त्यावेळेस वेगवेगळे सण असे साजरे करतो ना, तेव्हा खूप छान वाटतं. आणि आता हे दिवस बघूनच आपल्याला ते दिवस आठवतात. या मुलांचं बघूनच आपल्याला त्या दिवसांची आठवण येते. तर आज सर्वांनी उपवास धरला होता, त्याच्यामुळे मग काही शाबूची खिचडी वगैरे दुपारी बनवायची होती. त्यामुळे म्हणलं चला आता सकाळचा थोडा वेळ आहे, तर थोडंसं किचनची डीप क्लिनिंग करून घेऊया. कारण की रोज रोज आपण फक्त वर हात मारतो, तसं तर 8-15 दिवसातून एक वेळेस असतंच. पण म्हणलं चला आज वेळ आहे तर करून घेऊया. तर हे मिक्सर वगैरे मी का रोज रोज उचलत नाही, त्या जागेवरचा एकाच जागेवर ठेवत असते. कारण की त्याला उचलून दुसरीकडे ठेवायला म्हणजे असं प्लग सकट जागा पण नाही आहे. मग ते रोज जेव्हा मिक्सर लावायचं म्हणलं ना, तिथून उचलावा लागतो, परत तिथं लावायचा, परत काढून तिथे ठेवायचं. त्यापेक्षा ना मी असं त्याला एका जागेवरच ठेवलेलं आहे, किचन ओट्यावरती. तसं तर मग हा रोज लागतो, त्याच्यामुळे मग इथेच ठेवून दिलेलं आहे. तर हे असे माझ्याकडे पौलादीप, म्हणजे हे मला माहिती नाही ते कोणते पाटे ते, पण तसे आहेत पाटे. मग मी ते पाटात तिथे ठेवलं आहे, कारण की इथं स्टँड वगैरे काही नाही आहे. आणि हो, मी मिशोवरूनही वरती स्टँड मागवलं होतं ना, ते सकाळी माझ्याकडून पडलं आणि माझ्याकडून खूप मोठं नुकसानही झालं. माझे 2 काचेचे ग्लासही फुटले, कारण की ते स्टिकर आहे ना, मी चिटकवताना इतकी चुकी केली ना, तर काय सांगायचं आहे. म्हणजे हे स्टिकर आधी चिटकवले, त्यामुळे हे बसले पॅक. पण ते आहे ना, म्हणजे असं मी कुकर लावला होता आणि कुकर लावल्याच्यानंतर ते शिट्टीने पूर्ण वाफेने फरशीवरती वगैरे असं घाम आल्यासारखं झालेलं होता तिथे म्हणजे. आणि मी ते पुसलंच नाही आणि गडबडीमध्ये ते तसे स्टिकर लावले. फक्त 2च दिवस राहिलं ते स्टँड आणि मग ते एकदम असं खाली पडलं आणि त्यावरती मी काचेचे ग्लास ठेवले होते, ते दोन्ही ग्लास फुटून गेले. मला वाटते मी 6 ते 7 वर्ष झालं ग्लास घेऊन घरात ठेवले होते. ते इथं आल्याच्यानंतर मी वापरायला काढले आणि तेही हे स्टँड आहे म्हणून तिथे ठेवायला जागा आहे. तसं तर काचेची वस्तू माझ्याकडे टिकत नाही, कपही माझ्याकडे टिकत नाही. 3 ते 4 वर्षांनंतर मी आता अर्धा डझन कप घेऊन आले, कारण की आता किती दिवस आपण असं फुलपात्र किंवा असं वाटी कोण आलं तर मग ते फुलपात्रामध्ये चहा देणं पण योग्य वाटत नव्हतं. पण लहान मुलं होते ना, त्याच्यामुळे मग कप वगैरे जरा म्हणलं नकोच घ्यायला. आणि आता घेतली तर त्यात पण एका कपाचा दांडाही फुटला आणि 2 ग्लासही फुटले. तर त्यामुळे मी काचेची भांडी शक्यतो जास्ती करून वापरतच नाही. तर चला म्हणलं इथं फ्रीजचा एरिया आपण इथला क्लीन करून या, कारण की फ्रीजवरती पण ना इकडून तिकडून आलं ना, एक जागा कंपल्सरी असतेच असते, की बाहेरून इकडून तिकडून आलं ना त्या जागेवरती वस्तू. तर तसं तर म्हणलं तर हॉलमध्ये गेलं तर हॉलमध्ये मशीन आहे आणि किचनमध्ये आलं की फ्रीज, या 2 जागा फिक्स असतात. बाहेरून आलं ना, या जागेवरती आपल्या जे हातात वस्तू आहे ना ते ठेवून दिली जाते. त्यामुळे ना इकडे सारखी साफसफाई करावी लागते. कोणती वस्तू ठेवलेली आहे, कोणती वस्तू नाही, ते उचलायला लागते, बघायला लागते. सारखं क्लीन करावं लागतं. आणि इथे काही जास्ती मी ठेवत नाही, फक्त माझं बांबू प्लॅन्ट आणि एक शोचं झाड ठेवलेलं असतं आणि चमच्याचं स्टँड ठेवलेलं असतं. पण त्यामध्ये बऱ्याच वस्तू बारीक-सारीक, काही मुलांचा खाऊ, बिस्किट वगैरे काही बरंच काही ठेवलेलं असतं. मग ते कधी म्हणजे 3 ते 4 दिवसातून मग हे मला आवरायला लागतं. मग हे कसं कधी असं काही चिकट होतं किंवा काही सांडतं हे, त्यामुळे मग लक्ष देऊन सारखं क्लीन केलं ना, मग आपलंही स्वच्छ असतं. आणि त्यातून आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे मग हे बघावं म्हणजे
सर्व जागा स्वच्छ असली ना तरच बरं वाटतं, नाहीतर मग कुठेतरी घाण झाली, कुठेतरी काय झालं मग किंवा वास येतो किंवा बारके बारके चिलट होतात, हे असं होतं असतं. त्यामुळे मग वेळेवर क्लीन करत गेलं ना मग घरही स्वच्छ राहतं आणि असं काही प्रकारही होत नाही. त्यामुळे मग मी हे काढलं होतं. पण आता तसं म्हणायला गेलं तर इथं आल्यापासून ना माझी बांबू प्लॅन्टची वाढ जरा कमी होत आहे. तर का होत आहे हे मला काय माहिती नाही. तसं तर मी याला किचनमध्येच ठेवलेलं आहे. म्हणजे फ्रीजवरच असतं. थोडीशी हवा वगैरे कमी लागते, यामुळे होते का काय होते काय माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला. त्यावेळेस मी ते नक्की ट्राय करून बघेन. तर इथे माझं ना हे साफसफाई करून चाललं होतं. तर ट्रे वगैरे घासून घेतला आणि माझ्याकडे 2 ट्रे आहे, त्याच्यामुळे मग हा एक ट्रे आहे ना, म्हणजे ज्यावेळेस इथे शिफ्टिंग करत होतं ना त्यावेळेस ना जे कामगार लावले होते ना त्या कामगारांनी ना बरेच वस्तू असं तोडफोड केलेली आहे. त्याच्यामुळे मी बरेच वस्तू आता वापरायला हळूहळू जिथे ज्या वस्तू लागत आहेत ना त्या काढत आहे. तर या ट्रेबरोबर मी दुसऱ्या पण डिनर सेटच्या 4 म्हणजे 4 मोठे प्लेट होते आणि एक अर्धा डझन असं छोटे प्लेट होते, जे की नाश्त्याचे वगैरे प्लेट होते. तर त्यांनी पूर्ण ना असं ते पोता म्हणजे पोत्यामध्येच मी भांडी वगैरे भरलेली होती ना आणि हे असं ते बॉक्समध्येच भरलं होतं. हे बॉक्सवरती काय ठेवलं यांनी का बॉक्स कुठे आदळला हे काय माहिती नाही. पण त्यांनी ना ते 4ही प्लेट आहेत ना 4ही प्लेटा फोडून टाकल्या. आता ते काय करणार, नुकसान झालं, ते दिलं फेकून. आता त्यांना बोलता पण येत नव्हतं की त्यांना हळू पण करा म्हणलं तरी पण ते आता इथून कसं जिन्यात 4थ्या मजल्यावरती यायचं होतं, त्याच्यामुळे मग त्यांना असं पण वाटायचं की जाऊ दे, आणता येत आणू दे, किंवा परेशानी होत आहे त्यांची पण, किंवा कारण की कसं जड सामान एवढं 4थ्या मजल्यावरती घेऊन यायचं हे पण थोडंसं हे वाटलं. त्याच्यामुळे मग काही नाही बोलले. पण त्यांनी इतकं जोराजोरामध्ये फ्रीज तर ना अख्ख्या पार्किंगमध्ये त्यांनी फक्त 2 पायावरती असा ओढीत नेलेला ना त्यांनी. खरंच खूप आपण इतकं कष्ट करतो, म्हणजे इतक्या वस्तू छान जपतो आणि ह्यांनी एका तासामध्ये अशी वाट लावायची ठरवली ना, मला तरी इतका म्हणजे एक वेळेस असं पण वाटायला लागलं की जाऊ दे, आता वरती खूप जड आहे किंवा वरती न्यायचं आहे, ते त्यांचं काम करत आहेत असं. पण एक वेळेस असं पण वाटलं की बाबा हे यांचं काम करत आहेत पण ते आपल्या वस्तूंचं किती नुकसान करतात. आणि चला म्हणलं आता जेव्हा नुकसान होईल ना त्यावेळेस बोलेल म्हणून शांत बसलो आणि शिफ्टिंग करून घेतली. तर इथे ना आमचं संध्याकाळचं ना सैनिगंध वगैरे लावला होता ना, तर त्याला फोटो वगैरे काढायचे, त्यामुळे फोटो काढायचं चालू होतं. पण त्याला ना ते पॅन्ट पूर्ण फिटिंग झाली होती ना, त्याच्यामुळे तो काढू देत नव्हता. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.